आणि यानंतर बातमी येते एबीपी माझाच्या इम्पॅक्टची। औरंगाबाद जिल्ह्यातील विहीर अनुदान घोटाळ्याला एबीपी माझानं वाचा फोडल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे। आज या संदर्भात दुपारी बैठक बोलवण्यात आली आहे। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, एबीपी माझाची बातमी म्हणजे इम्पॅक्ट हे पुन्हा एकदा दिसून येत आहे। निश्चितच दीपक, काल एबीपी माझाने औरंगाबाद जिल्ह्यातील 1200 शेतकरी असे आहेत ज्यांची प्रत्येकी 40,000 रुपयांची फसवणूक झाल्याची बातमी दाखवली होती आणि ग्रामसेवकापासून ते अधिकाऱ्यापर्यंत हे पैसे पोहोचल्याचं ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांनी केलेल्या व्हिडिओमध्ये समोर आलेलं होतं। ही बातमी एबीपी माझानं दाखवली। त्यानंतर विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी या बातमीची तात्काळ दखल घेतलेली आहे। आज दुपारी औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद जिल्हाधिकारी, रोहाचे उपजिल्हाधिकारी आणि त्याचबरोबर सर्व बीडीओ यांची एक बैठक बोलवण्यात आली आहे आणि विभागीय आयुक्तांनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही अधिकारी जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती कठोर कारवाईचे संकेत देखील विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत। मात्र या सगळ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपये विहिरीचं अनुदान मिळणार होतं। त्या स्वप्नापोटी या लोकांनी अधिकाऱ्यांपर्यंत 40,000 रुपये दिलेले होते। मात्र हे 40,000 रुपयांसाठी सुद्धा औरंगाबादेतल्या काही शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हावं लागलेलं आहे आणि त्यामुळे आज आयुक्त या बैठकीत कुठला निर्णय घेतात याकडे या 1200 शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दीपक, निश्चितच कृष्णा, तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।